वाव, गॅस न पेटवता एवढी भारी रेसिपी आपण आज बघणार आहोत। अतिशय सुंदर आणि छान रेसिपी, खायला आणि टेस्टी आहे। फक्त 2च मिनिटात ही रेसिपी बनती, तुम्हाला जास्त वेळही द्यायची गरज नाही। चला तर बघूया रेसिपी। अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, थोडंसं साधं मीठ आणि थोडंसं काळं मीठ। आता हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून मसाले एकात एक मिक्स होतील। आता घेतलेलं आहे आपण 250 ग्राम दही, आणि दही जेवढं होईल तेवढं तुम्ही फक्त आंबट घ्यायची कोशिश करा। आंबट नाही घेतलं तर चालेल, पण आंबट घेतली तर छान रेसिपी बनते। आता ह्याला छान मिक्स करून घेऊया, आणि त्याच्यानंतर टाकूया त्यात 1 चमचा साखर आणि अर्धा चमचा काळं मीठ। काळं मीठ हवंच आहे आपल्याला, त्याच्याशिवाय ही रेसिपी टेस्टी बनत नाही। किंवा तुम्ही चाट मसालाही वापरू शकता। आता घेऊया आपण याच्यामध्ये छान असं हे मिक्स करून। आता घेतलेले आहेत आपण हे 5 रुपयावाले 3 पाव, आणि तुम्ही पावाच्या ऐवजी ब्रेड पण वापरू शकता। पाव जर नाही भेटले तुम्हाला तर ब्रेडही वापरू शकता। आता ह्याचं वरचं सगळं काढायचं आहे आणि आपल्याला फेकून द्यायचं आहे, हे वापरायचंच नाही। आणि हे खालचं जे आहे ते आपल्याला पांढरा भाग वापरायचा आहे। आता ह्याचे सगळे छोटे छोटे तुकडे करून घेऊया आणि पाण्यामध्ये टाकूया। आता पाण्यामध्ये ठेवायचं नाही, ह्याला थोडंसं ह्याने पाणी शोषून घेतलं, लगेच पाव शोषून घेतात 2 सेकंदामध्ये। आणि त्याला नंतर आपण सगळं पाणी काढून टाकायचं, एकदम त्याला सुक्क ड्राय करायचं आहे। थोडंही पाणी राहिलं नाही पाहिजे, बघा लक्षात ठेवा, हीच महत्त्वाची ट्रिक आहे। सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। असेच आपण सगळे वडे बनवून घेऊया। चला तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करून घ्या। आता घेतलेले आहे ते वडे बनवून, आणि तुम्ही ह्याच्यात अजून असा खड्डा करून 2 ते 3 किशमिशही टाकू शकता। किशमिश टाकल्यामुळे पण अजून छान टेस्ट येते। नसेल तुमच्याकडे तर हे स्किप करू शकता, कंपल्सरी नाही आहे। चला तर हे सगळे वडे आपण परत बनवून घेतलेले आहेत, आणि छान वडे तयार झालेले आहेत। आता वडे आपण ठेवूया एका प्लेटमध्ये, आणि प्लेटमध्ये ठेवल्यानंतर लगेच वेळ न करता टाकूया याच्यावर दही। जे आपण दही बनवलं होतं ते दही सगळं टाकून घ्यायचे, आणि लगेच खायचे नाही, त्याला 5 ते 10 मिनिटाला आपण छान असं डीप करून ठेवायचे आहे। म्हणजे कसं, दही सगळं आतमध्ये जाईल आणि मस्त आपली टेस्ट वेगळी बनेल। आता टाकूया याच्यावरती आपण हा सर्व जो मसाला सुरुवातीला बनवला होता, आणि त्याच्यानंतर थोडीशी हिरवी मैना टाकून आपले झालेले आहे ते मस्त दही वड्यापेक्षाही भारी पाव वडे, किंवा तुम्ही ब्रेडचेही बनवू शकता। तुम्हाला सांगितलं तर कशी वाटली रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये करून सांगा। आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा। ओके।